मला दादाला वाट. काय झालं? भाजी बरोबर नाही झालीये का? नाही म्हणजे दोघांनी बी चवीपुरतच भाजी घेतली आहे. ताटातली तर संपू द्या आधी. दादा जेव ना. काय झालं? मृण्मयीचा विचार करतो. पुन्हा तसंच झालं. किती खचली असेल ती. खरे काय करावं कळतच नाही रे. दादा मावशी आणि वहिनी गेल्यात ना तिकडे. गेल्या पण तरी सुद्धा अरे आपण दोघं भाऊ होतच आहे. आता तिच्या सोबत असायला हवं आपण. तू म्हणतोस तर बरोबर आहे दादा. मृण्मयीला आपलीही गरज आहे. पण आपण सगळेच जर तिथे गेलो ना तर उगाच तिथे जाऊन टेन्शन क्रिएट होईल आणि मृण्मयी स्वतःला त्रास करून घेईल, रडत बसेल. मला तेच नको. अगदी बरोबर बोलले बघा दादा. ती या सगळ्याचा ना लई त्रास करून गेलो. क्षितिज, आपल्यावरची संकट काही कमी होतच नाहीयेत. सतत वाईट होतंय. दादा तू का सारखं असं बोलतोस? काय बोलू मग मी? काय चुकीचं बोललोय? आहेत प्रॉब्लेम्स आपल्याला. होत आहे वाईट आपलं. दादा आपल्याला सतत असं निगेटिव्ह बोलून नाही चालणार. बघ मी हार मानणाऱ्यातला नाहीये. ह्या सगळ्या सिच्युएशन्स मधनं सुद्धा मी मार्ग काढेन. आणि दादा पेशन्स कसे ठेवायचे हे मी तुझ्याकडनं शिकलो. अरे तूच धीर सोडतोस. गेल्या वर्षभरात आपली परिस्थिती सुधारली आहे, दिसतंय ना तुला. या येत्या वर्षात आपण अजून कष्ट घेऊ, आपण अजून बेटर करू आपली परिस्थिती. यू हॅव टू ट्रस्ट मी. कधी कधी ना असं वाटतं की तूच माझा मोठा भाऊ आहेस. कर्तृत्वाने आणि वयाने सुद्धा. जेव आता. बैजू, अवलीचं जेवण झालं का? नाही दादा, तुमचं झालं ना की जातेच तिला जेवण घेऊन. हे काय ताट बी रेडी आहे. तू तिला वाढ आधी, आम्ही आमचं घेऊ. नाहीतर ती तशीच न जेवता झोपेल. बर जाते. किती वेळा सांगू ग तुला? तू ऐकत का नाहीस माझं? आता रडून नाटक नको करूस. खूप लाडवून ठेवलंय तुला. तू कोणाचंच ऐकत नाहीस. आता मारीन मी तुला. अगं बाई, ती कोणाशी बोलते? आता ऐकणार आहेस का फटके देऊ? काय करायचंय ते सांग. पाहुणे, अगं बावलीशी असं बोलतात होय? हो ना मग. तिला झोपायला सांगते तर ती झोपतच नाहीये. पाहुणे, हे बरं आहे तुझं. म्हणजे दिवसभर घरातले तुझ्याशी जे काही बी बोलतात ते समज तू या बावलीशी बोलते होय? मग काय, तिला शिस्त नको का? आली मोठी शिस्त लावणारी. जेव चल आधी. नाही, नंतर. मला आत्ता नको. ए, नंतर बिंतर काही नाही. आताच जेवायचं. बाबा रागावतील नाही तर. मला भूक नाहीये. तरी बी थोडं खा. काय ग तू? नाव सांगू बाबांना? नको. मग घे बघ. आता कसं? काय वय असेल हो साधारण गुरुजींचं? असेल 50-55च्या आसपास असेल. काय अर्थ काढायचा? आपल्या घरी पूजा झाली आणि ती झाल्यावर नेमके ते गेले. हे बघ स्वाती, हा निव्वळ योगायोग आहे.
तुम्हाला आठवतंय का हो? आपण गार्गीची जन्मपत्रिका त्यांच्याकडनं बनवून घेतली होती. मग काय म्हणाले होते ते, की ही मुलगी तुमच्या आयुष्यात आनंद देऊन जाईल. किती खरं बोलत होते ते. हो आठवतंय. त्यांना एक मुलगी आहे ना हो. हम्म. अरे बापरे, आता कसं होणार हो तिचं. काय झालं? तुम्ही एवढे शांत शांत का आहात? गार्गी, अगं ते आई, अगं काय झालंय? बोल ना. अगं आपले जोशी गुरुजी आहेत ना, त्यांचं काय? आपल्या घरी ते पूजेला येऊन गेले आणि त्याच रात्री ते गेले ग. पण असे अचानक कसे काय ग? नाही, नक्की काय झालं ते आम्हालाही कळलं नाही. ना कसलं आजारपण होतं ना काही, अचानकच गेले. गॉड, मला तर काही कळतच नाही काय रिॲक्ट व्हायचं. ह्या सगळ्यावर विश्वासच बसत नाहीये. आमची पण तीच अवस्था झाली आहे ग गार्गी. आपण पुढच्या आठवड्यात त्यांच्या घरी जाऊन येऊया. हो, खरंच जाऊया. त्यांच्या मुलीलाही जाऊन भेटूया. ठीक आहे, तू हातपाय धुवून घे, मी पानं वाढायला घेते. कशी आहे म्हणून माई सावरा तिला जरा. मी समजू शकतो तिला किती त्रास होत असेल ते. नाही 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 नाही, तिला आता बरं वाटेपर्यंत मावशीला तिथेच राहू दे. तू निघशील ना. तुला तर माहिती आहे अवनी वैजूचं अजिबात ऐकत नाही. हो ठीक आहे, तुझं जे काही ठरेल ते मला सांग. गुड नाईट. काय म्हणते वहिनी? मृण्मयी कशी आहे आता? मृण्मयी अजून धक्क्यातून सावरली नाहीये. आता मृण्मयीला बरं वाटत नाही तोपर्यंत मावशी तिथेच राहील. साक्षी निघून येईल तिथून. ठीक आहे. पण एक प्रॉब्लेम आहे. काय? माझी काही महत्वाची कामं आहेत बाहेर आणि साक्षीला यायला अजून 2-3 दिवस आहेत. आणि तुला तर माहितीये अवनी वैजूचं अजिबात ऐकत नाही. हो, ते पाहिलं मी आज. हाच प्रॉब्लेम आहे की मी हे सगळं कसं मॅनेज करू. आपण एक करू शकतो. तू तुझी कामं उरकून घे, मी अवनीसाठी घरीच थांबतो आणि माझी जी काही कामं आहेत ते मी घरनं पूर्ण करतो. म्हणजे दोघांची कामही पूर्ण होतील आणि अवनीकडे लक्षही देता येईल. नक्की चालेल तुला? हे दादा, त्यात काय एवढं. थँक्स. मम्मा, मम्मा कुठे आहेस तू? मम्मा, मम्मा, मम्मा. मम्मा, मम्मा. ती बघा, समोरच उभी आहे ती लहान मुलगी. लहानगी पो काय करायचं तिथं? या चिमुरडीचा नंबर सुद्धा लवकरच लागणार आहे.
काय ग एवढी कशाला घाबरलीस? नाही मी कुठे घाबरले. बघितलं ते. अगं खरंच नाही घाबरले. ए पण तू इथं काय करतेस ग? काय नाही हे बघत होते. मला पाणी दे ना. तर क्षितिज दादांचं आहे ना, तुला काय कळतं त्यातलं? ते सोड ना, मला पाणी दे. देते, पण पाणी पिलं ना की झोपायला जायचं. मम्मा सारखी गोष्ट सांगशील ना. बर सांगते हा. चल ना. हा चल. बघताय ना जखोबा, वय काय वाटतंय? जे बी काय वाटतंय ते तुम्हासनी ठाव आहे. मग तयार आहात का? या बी कवापासून तयार आहे आणि मालक बी वाट बघतीया. ठीक आहे, मग आतापासून नवे गडी, नवे चेहरे, पण आपल्यावरच राज्य. मग आता ह्यांच्याच संगतीत खेळायचं. हा. आणि मग ह्या टायमाचा डाव लई रंगणार. आपण असतो रंगवायचा, आणखी रंगवायचा, कारण आता सगळ्या सोंगट्या आपल्याच हातात आहेत. हॅलो, हा तुम्ही पोहोचलात का? नाही, मी अजून निघालो नाहीये. थोडा प्रॉब्लेम झालाय. आपण आजची मीटिंग पोस्टपोन करूया का प्लीज? नाही, खरंच प्रॉब्लेम झालाय. नाही नाही, तुम्ही असं करू नका, मी प्रयत्न करतो. हो, आजच भेटूया आपण. दादा हा, बाहेर निघालस ना? हो. अरे पण जाऊ की नको कळत नाहीये. हा तू तुझी कामं सोडून माझ्यासाठी घरात थांबलायस. दादा, मी काल तुला म्हणालो ना, मी माझी सगळी कामं घरातनच ऑपरेट करू शकतो. नक्की? हो, तू उगाच काळजी करतोय. सॉरी. सॉरी काय अरे दादा, तू जा, मी वहिनी येईपर्यंत मॅनेज करेन. डोंट वरी. थँक्स. जा आता, उशीर होतोय ना. हो, चल येतो. काका. अरे तुलाच आवाज देणार होतो. चला आपण बागेत जाऊया खेळायला. नाही मी नाही येणार. रोज रोज जाऊन तिथे मला कंटाळा आलाय. बागेचा कंटाळा आलाय तुम्हाला? तू ना, बर मग वेगळीकडे कुठेतरी जाऊया. चालेल, पण कुठे? कुठे 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 आपल्या नवीन घरी जाऊया. माझं काम पडेल तिथे. चालेल. लगेच चालेल. चल पैजू, आम्ही जरा बाहेर जाऊन येतो. चल. किरण, चहा. थँक्यू.
जहाज मस्त झालाय. थँक्यू. गार्गी आज ऑफिसला लवकर गेली हो, तशी लवकरच गेली. का ग? अगं निलय नाहीये ना ऑफिसला, म्हणाली ऑफिसमध्ये जरा जास्तच काम आहे म्हणून. निलय खूप चांगला मुलगा आहे. ऑफिस सोबत तो आईलाही खूप छान सांभाळतो. खरंय. आजच्या काळात अशी मुलं सहजासहजी मिळत नाही. बरोबर आहे तुझं. खरंच निलय खूप चांगला मुलगा आहे. निलय विषयी मी बोलेन आज गार्गी. अगं कधी बोलणार आहे? गार्गी असली पाहिजे ना घरात. अगं ती सकाळी लवकर जाते, ती थेट रात्री येते. कधी बोलशील? बघू, आज कितीही उशीर झाला तरी मी बोलेन तिच्या. ठीक आहे. काका, हे आपलं नवीन घर. आवडलं? आधी आत तरी जाऊ दे, मग सांगते. काका, हे आपलंच घर आहे ना? हो. मग नॉक का करतोयस? इकडे अजून कोणी राहतं का? सध्या राहतंय, पण ती आपलीच माणसं. घाबरला? वा वा वा, छोट्या मालकीण काही आल्या का? लहान आहे ती अजून. होय की, लहानच आहे ती त्या. यायचं का आम्ही आत? होय की, या की, याच. चल. काका काका, मी हे घर ना आधी पाहिलंय. कसं काय? आपल्या घराच्या टिपाईवर जो कागद होता त्याच्यावर या घराचं चित्र होतं. अच्छा, म्हणजे तू चित्र पाहिलंस या घराचं? हो, पण मी खरं घर नाही पाहिलं. मला बघायचंय. काय बघायचंय तुला? माझी रूम कुठे असणार आणि मी माझे खेळणे कुठे ठेवू? एक्झॅक्टली. ते फक्त घराचं चित्र होतं. आता खरं घर तयार करायची वेळ येईल ना, तेव्हा बघ मी काय काय करते ते. म्हणजे काय नाही. जखोबा, अवनी आली आहे घरी. तिला घर नाही का दाखवणार? होय की, जाऊतोच. एक मिनिट. अमिता, तुला हिचं नाव कसं माहित? मी तुला अवनीबद्दल कधीच काही बोलल्याचं आठवत नाहीये मला. हो, असं काय करताय सर? तुम्ही सांगितलं होतं मला एकदा. मग मला का आठवत नाही? पण सर, तुम्हाला तर माहितीये ना माझी मेमरी किती पॉवरफुल आहे. एकदा सांगितलेली गोष्ट मी कधीच विसरत नाही. जखोबा, जा. होय होय, चला मालकीण बाई, घर जाऊतो तुम्हासनी. चला.
आवडलं का वाडा? वाडा? होय, आवडलं का तुम्हासनी हो वाडा? हा वाडा आहे? हे तर घर आहे ना. तुम्हाला आवडलं का? नाही आवडला. खूप काळं आहे हे. हसताय का तुम्ही? हात नाही लावायचा. का? विपरीत घडड. म्हणजे? हात नाही लावायचा. कशाला बी हात लावायचा नाही. पण मला तर आवडलं आणि